जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचा समारोप सोहळा उत्साहात संपन्न। 25वी नंदुरबार जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा सन 2025 च्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप सोहळा उत्साहात संपन्न झाला। या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व पोलीस उपविभागीय कार्यालये तसेच विविध शाखांमधील अधिकारी व अंमलदारांनी उत्साहाने सहभाग नोंदविला। सदर स्पर्धेचे आयोजन हे पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, सहकार्य भावना व खेळाडूवृत्ती वृद्धिगत करण्यासाठी करण्यात येते। यामध्ये कबड्डी, खो-खो, गोळाफेक, लांब उडी, ॲथलेटिक्स आदी अशा विविध प्रकारच्या खेळांचा समावेश होता। स्पर्धेच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती मित्ताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे असे उपस्थित होते। स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या तसेच सहभागी खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन खेळाडूंचा सत्कार करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपले मार्गदर्शनात सर्व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या। सदर समारोप कार्यक्रम जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, पोलीस उपअधीक्षक मुख्यालय अनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार संजय महाजन, शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, अक्कलकुवा उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी, इतर शाखांचे अधिकारी, अंमलदार व पोलीस कुटुंबियांचे उपस्थितीत पार पडला। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर मिताली सेठी मॅडम, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी समाजाला एकोपा निर्माण राहावा या दृष्टिकोनातून काम करत असतो। आणि आज नेतृत्व करत आहे पोलीस शिपाई आनंद खालते या खेळात ते विद्यापीठस्तरीय क्रीडा प्रकारात प्रावीण्य मिळवले असून ते उत्कृष्ट खेळाडू आहेत। संचलनामध्ये प्रथम येणारा संघ पोलीस करत आहे। ध्वज ही 25वी नंदुरबार जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा ही यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर
त्याचप्रमाणे अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी सर्वांची भोजनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सहाय्यकारासाठी सर्व पथक जे पोलीस मुख्यालय असेल